तुमचं नाव काय? कुठले? काय विषय आहे? दुकानदाराकडे सोयाबीन टाकलेले त्याचे पैसे दिले किती राहिले सोयाबीनचे पैसे? आणि ज्वारीचे काय म्हणते आता? चालू आहे शेतकरी काय दुकानदार काय म्हणणार? दुकानदार काय उडी उत्तर द्यायला तांडून टिकवल्यासारखं शेतकऱ्याला अधिकारी कोण आहे? आज रस्त्यावर आल्यावर तुम्हाला कळायला लागला का शेतकरी? शेतकरी एकजुटीचं कोण मतदान देत नाही, कोण मतदान देत नाही, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई, मार्केट कमिटी मुर्दाबाद, मार्केट कमिटी मुर्दाबाद. आतापर्यंत 2 महिने झाले नाही, 2 महिने झालं काय 2 महिने मार्केट कमिटीनं काहीच केलं नाही. आज रस्त्यावर उभारला म्हणून सांगायला हो तुम्ही. कलेक्टर साहेब एसपी साहेब आपण त्या दिवशीपासून काय केलं? रात्री गुन्हा दाखल केला. शेतकऱ्याच्या बाजूने बोलला तुम्ही सांगून 15 दिवस झाल्यावर रात्री गुन्हा दाखल केला. काय केलं 15 दिवस? मी काय म्हणतो त्या दिवशी साहेबाबरोबर चर्चा झाली. एसपी साहेबांनी कलेक्टर साहेब दराडे साहेब आपले डीडीआर साहेब ही होते 4-5 जण. व्यवस्थित चर्चा झाली. त्यांनी म्हणजे 100% तुमचं सहकार्य करायची आमची भूमिका आहे. आम्ही ज्या ज्यावेळी तुम्हाला जी सल्ला देऊ त्याप्रमाणे चला. ही विषय आपला फक्त त्या दिवशी झाला आणि डायरेक्ट चौघच्या चौघ होते मोठे अधिकारी. त्याच्यामुळं तुम्ही काय त्या गोष्टीलाही करू नका. आम्ही 100% रात्री दाखल झाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 376 लोकांचे जोपर्यंत अर्ज आले नाही तोपर्यंत आपण गुन्हा सुद्धा दाखल. साहेब मला एक सांगा, सुमित डांगे नावाचा माणूस आहे, त्याच्याकडे तो मुनीम होता. एक माझा ऐकून घ्या, त्याच्या नावावर तुमची इथं 10 टन सोयाबीनला वेअरहाऊस होतं. त्याच्याकडे कुठला परवाना नाही, त्याच्याकडे कुठं तुम्ही मान्यता दिलेली नाही. त्याची नोंद आहे का तुमच्याकडे? त्या दिवशी या सगळ्यांनाच मध्ये घालायचं सांगितलं. कुठे सुमित गांधी? सुमित पाकिस्तानला निघून जाईल. एक मिनिट जर शेतकऱ्याला माल तारणचं सोयाबीन होत असेल तर तुम्ही 7-12 आता हमी भाव चालू झाला शासनाने हमी भाव चालू केला तर त्याला 1 एकरला मर्यादा ठरली की बाबा 5 क्विंटल 10 क्विंटल मर्यादा, बरोबर आहे का? त्याचा नंबर आला होता, त्याचे लिगली कागदपत्र लागले, त्याचा सोयाबीनला उतारावर नोंद लागते. त्या सगळ्या प्रोसेस असेल तर त्या शेतकरी सोयाबीन होतं. आज सुमित डांगेच्या नावावर 10 टन सोयाबीन जर कुठला सातबारा नसताना गुन्हा दाखल काय केलं कारवाई? पुन्हा निलंबित केलं का? कुणावर केलं का? काय केलं वैयक्तिक शेतकऱ्यानं गुन्हा दाखल शेतकऱ्याच्या बाजून आहे, त्याला तुमच्या बाजून उभं राहणार. अहो तुम्ही शेतकरी जावं. होय ना, तुमच्या बाजून उभं राहणार. एकाची लग्न मोडली त्या काय करायचं माणसाने? त्या पुढचं लग्न मोडले, त्या पोराचं लग्न मोडले. बरोबर आहे की शेतकऱ्याच्या बाजूला आता त्या दिवशी तुम्ही सांगितलं म्हणून प्रोसेस आहे. 2 महिने झाले शेतकरी फिरत. ज्या दिवशी तुम्ही साहेबाकडे आले इथं माणसं तेव्हा तुम्ही प्रोसेस सांगायला लागला आम्हाला. तसं नाही. त्याच्या आधी काही नव्हतं, तुम्ही काहीही केलं नव्हतं. कोण मग मी स्वतः फोन केला आता तुम्हाला संबंध नाही. मला 4-5 जण आहेत, त्याला फोन केल्यावर त्यानं मला वाकडं बोलायला. मग तुम्हाला सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं, निवेदन द्या म्हणलं. मी निवेदन दिल्यानंतर शनिवारी मी येतो म्हणलं. त्याला फोन केला, अरे म्हणलं असा शेतकरी येईल तू ये. ही विषय सांगायला सोडून ती मला म्हणायला लागला की आमचं लायसन्स तुम्ही कसं काय कॅन्सल करता, मी येतच नाही. सांगितलं की बाबा असं असं त्यानं ह्यांच्यावर आपण नुकसानीचा दावा करतो. मग ती मी ह्या सगळ्यांना सांगितलं. मग पुन्हा आपण कलेक्टर साहेब, एसपी साहेब, दराडे साहेब, डीडीआर साहेब सगळे जणांनी बसून यांच्याकडून सगळा सल्ला मसलत होऊन
परत आपण ते त्यांचे सगळे अर्ज 376 लोकांच्या पावत्या युजवर आपण ते क्लोज सुद्धा केलं नाही आणि ती झाल्यावर रात्री गुन्हा दाखल केला आणि त्या दोघांवर साहेब मला तुम्ही सांगा, तुम्ही अधिकारी आहेत का नाही? होय. तुम्हाला सुद्धा तो आपण नुकसानी म्हणतोय, मग शेतकऱ्याला काय करत असेल? होय ना, मग आम्ही काय म्हणतो किती आम्हाला सुद्धा ते मी काय त्याला समजूतदार आपण ह्या लोकांची प्रॉपर्टी जप्त करायची साहेब तुम्ही आता तुमच्याकडे अधिकार आहे. मान्य आपण आपले शेतकरी आहेत 4 वर्ष काय होत शिंदे त्या दिवशी साहेब तिने काय म्हणले आपल्याला तिने आपली बाजू म्हणजे कोर्टात जाऊ द्यायचं नाही. हा विषय आपण इथं त्यांना काय करायचं तिकडं सगळे होते नाही. अहो साधी गोष्ट आहे आपल्याला सहकार्य हो साहेब. तुम्ही 300 लोक आहेत. साहेब आता आम्हाला काय म्हणायचं आहे, थांबा आता आम्हाला ठामपणे आता आमचे पैसे भेटतात नाही भेटतात आम्हाला ही ठोस भूमिका द्या. नसेल तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आता कुठनं बी उड्या टाकून आपण आत्मदन करायचं हे सांगतो तुम्हाला. आता आपला जर अर्धा तास आता आपल्याला जर ह्याने नाही दिलं काय सांगितलं ठोस भूमिका तर आपण जरी गेट बंद केलं तर कुठून पण जाऊन आत्मदन करायचं. हा कलेक्टर ऑफिस मध्ये आत्मदन करायचं डायरेक्ट काय नाही. कुणाचं 10 लाख आहेत, कुणाचे 15 आहेत, कुणाचे 4 आहेत, ही मोठ्या एक मिनिट लगेच आंदोलनस्थळी मार्केट कमिटीचे अधिकारी आले. मार्केट कमिटीचे अधिकारी आले. काय आपलं नाव सर? आपलं काय पद? बरं, ह्यांनी जे शेतकरी सांगतात की एका मुनिमाच्या नावावर 10 टन गोडाऊन मध्ये ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे, तर त्याला परवानगी कोणी दिली? मुनिमाच्या नावावर आहे का नाही ह्याचा आता तपास. ह्याने सांगितलं का शेतकरी? सुमित डांगे हा मुनिम आहे आणि त्याच्या नावावर 10 टन तुम्ही सोयाबीन त्या गोडाऊन मध्ये ठेवलंय. कुठलाही एक पोत जर ठेवायचं असेल तर त्याला 7 भरावा लागतो, आधार कार्ड लागतं, बँक पासबुक लागतं, ही सगळी प्रक्रिया. 10 टन जर तुम्ही एका मुनिमात ठेवत असेल तर कोणत्या अधिकारी खाली ठेवलं? इकडे पण माने साहेब मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या बाजूलाच आहे. आपल्याला कसं माहित होणार? आता ते काल माहित झाले पोलीस स्टेशनला की त्याच्या नावावर होतं म्हणून. मग आपण त्याच्या कंप्लेंट मग मार्केट कमिटीचं तुम्ही सभापती आहात. कुठल्या याला ठेवलं? वेअर हाऊसला कुठल्या तरी ठेवलेलं होतं. ते आमच्याकडे पोलीसनी मग ते वेअर हाऊस जे आहेत ते तुमच्या अंतर्गत आहेत की नाही? वैयक्तिक विषय आहे. शेतकरी कुठलाही नेऊन तो माल तिथं ठेवू शकतो. नाही पण 10 टन ठेव नाव असं येतात तिथे का पुरावा हे घ्या. म्हणजे काय तुम्हाला शेतकरी लावून त्याच म्हणायचं का? लबाडीचा विषय नाही. नाव काय ते तुम्हीच वाचा. काय नाव आहे त्याचं? तुम्हीच साहेबाकडनं वाचू द्या. वाचा काय नाव आहे? वाचा पूर्ण वाचा काय ते. हे कुठले आहेत शेतकरी? सगळंच माहित आहे. तुम्ही टांगेला तर काय झालंय काय नाही. बरं, वेअर हाऊसला ठेवल्यानंतर त्याला तुम्ही किती रक्कम दिली साहेब? आमच्याकडून नाही ते. मार्केट कमिटी नाही हे विषय कसा आहे? मार्केट कमिटीचा काही अर्थ संबंध नाही. पगार महामंडळ वेगळं आणि बाजार समिती वेगळी. जे आहे ते आम्ही दाखवतो. सगळा माल टप्पे वेगळे पण त्याला वैयक्तिक आधार त्यांचा अधिकार वेगळा आहे. मार्केट कमिटीचे व्यतिरिक्त वेअर हाऊस आहे. अधिकारी कोण आहेत? कृषी उत्पन्न समितीचे अधिकारी. सर आपला काय परिचय? मी माकोडे नाव काय आपलं? माकोडे पवन सचिव. सचिव. हे शेतकऱ्यांचं जे बसलेत ते मागणी करलेत की आमच्या त्या शेतकऱ्याकडे काय सोयाबीनचं, ज्वारीचं, धान्याचं आहे ते खरं आहे का ते खोटं आहे? एव्हिडन्स आपण घेतलेत बरं का. त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्या एव्हिडन्सवर आता जे काय होईल पोलीस मार्फत त्याची काय प्रॉपर्टी काय असेल ते त्यापूर्वी आपण मुनिमावर आपण दोन्ही मुनिम सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये नोंदवले. कोण आहेत मुनिम? कोण आहेत? डांगे म्हणून एक आहे आणि शेख म्हणून एक आहे बरं का. ते दोघं जण मुलानी आणि डांगे असे दोघं जण आपण त्यात काल तुम्ही होतो की तुमच्यात एकच गुन्हा नोंदवलाय. काय आता सांगू का मागुडे साहेब? आपल्या वजन काठेचं रेकॉर्ड आहे आले रे आज त्याला आम्ही
ऐकून घ्या, शेतकऱ्याच्या सह्या आहेत त्याच्यावर, जी काय त्याच्यापासून काय घडेल बरं का. एक लक्षात घ्या, आम्हाला कोर्टात जाऊ देऊ नका एवढं. नाही गेलं की फायदा होतो. फायदा होत नाही बघा साहेब. एक लक्षात घ्या, काय नाही, कोर्टात नाही जायचं, आपण आता आत्मदन करायचं. कोर्टात गेलं की आमचे कोर्टात गेले कोर्टात गेले 50 वर्ष निवांत झाला. चेक दिलाय आणि तोवरच ह्यानं फाशी घेतली. आज ते शेतकरी अटॅक आलाय सोलापूरला आहे. तुमच्या मार्केट कमिटीच्या कामामध्ये तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे. ऐका तुम्ही जर हाडाचे शेतकरी असाल, ऐका, आणि 1 एकर सोयाबीन काढायला जर स्वतः जाऊन जर पाण्यात काढला असेल तर तुम्ही मदत करणार. माझं काय म्हणणं आहे का, माझं ते जे 2 मुनीम आहेत, मुनीम, त्या मुनीमनी ह्या वर्षी आम्हाला स्वतः वैयक्तिक फोन केला, सोयाबीन आम्हाला काय तुका सोयाबीन घेऊन या. त्याच्या मिनिल काकडेनं माझं स्वतः सोयाबीन स्वतः उभारून घेतलं. दाखल केला. ऐकून घ्या, ते एव्हिडन्स अहो, त्यांची जप्तीचं काय करणार आहे तुम्ही? जप्ती करून आम्हाला जप्ती करून आम्हाला काय न्याय भेटत असेल तर सांगा ते ठामपणे. सोयाबीन त्यानं कुठं घातलं त्याचं रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? नाही, तेच ह्या वर्षीचं विकलेलं रेकॉर्ड, त्यानं बाहेर विकलेलं रेकॉर्ड आमच्याकडे येऊ शकतं. तुमच्यापासून गाडी गेली नाही का गाडी त्याची? गेलेली नोंद आहे. ऐकून घ्या, गाड्या एक सांगू का? आम्ही वजन गाडीवर घातलं, तुमच्याकडे आलं का नाही? त्याची पावती आली आता शेवटला त्यानं घातलेल्या. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. आम्ही ऐका, प्रशासनाच्या बाबतीत बोलतो. कलेक्टर साहेबाकडे गेलो, DDR कडे गेलो, पोलीस स्टेशनकडे गेलो, त्या ठिकाणी आम्हाला 7/12/8 शेतकऱ्याचं आधार कार्ड तुम्ही शेतकऱ्यालाच जोडा लावता, पण तुमच्या मार्केट कमिटीमधून एवढं सोयाबीन गेलंय पण तुमच्याकडे रेकॉर्ड नाही. आम्ही सोयाबीन घातलं तुमच्या पैसे काय नाही साहेब, आम्हाला आता जामीन होती आम्हाला कलमाचा काही उपयोग नाही. उपयोग नाही.
महिन्याला काय झालं